नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोमॅडिक ज्ञानेशच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे सिंगापूर ट्रॅव्हल सिरीजचा डे 3 आणि एपिसोड नंबर 4, जिथे आपण पाहणार आहोत की सिंगापूर किती महाग अथवा किती स्वस्त आहे। सो आता मी चाललो आहे मुस्तफा सेंटरला, जे सिंगापूरमधलं सर्वात फेमस शॉपिंग सेंटर मानलं जातं। तर चला मग बघूया। रस्त्यावरून चालतोय, दुपारचे 12 वाजले आणि गरम मरणास होतं एकदम। म्हणजे टेम्परेचर मे बी मला वाटतं 34-35च्या आसपास असेल। म्हणजे पूर्ण एकदम स्वेटी व्हायला होतं आहे, म्हणजे घामाघूम झालो एकदम। आता बघू ते मुस्तफा सेंटरमध्ये आतमध्ये जातो आणि तिथे आत गेल्यावरती इथून जायचं होतं, तिथून आत गेल्यानंतर जरा AC मध्ये बरं वाटेल। इकडे खासियत बरी आहे की बाबा शॉपच्या शेड खालून तुम्ही चालू शकता। तर हे इथून पूर्ण एंडपर्यंत मुस्तफा सेंटर आहे आणि इथून एंट्रन्स आहे। तिथून बघू मी आता जातो आतमध्ये। आणि मला मेन एक गोष्ट घ्यायची ती म्हणजे मेमरी कार्ड, कारण की माझं SD कार्ड मेमरी पूर्ण संपत आली। हे असं आहे मार्केट। मला त्यांनी सांगितलं बेसमेंट 2ला जा करून, तर बघतो कुठे मेमरी कार्ड मिळतं। तुम्हाला थोडं मी व्हिडिओ पण दाखवेन, म्हणजे किती सिंगापूर स्वस्त किंवा महाग आहे। ॲक्च्युली हे म्हणतात की इकडची सर्वात स्वस्त जागा आहे। तर मी इकडचे काही रेट्स दाखवतो तुम्हाला, मग तुम्ही कम्पेअर करा की वेदर सिंगापूर इज व्हेरी चीप तर नाहीच आहे, महागच आहे, पण त्यातल्या त्यात किती स्वस्त आहे। सो इकडे ॲडिडासचे जॅकेट आहे, ह्याची किंमत आहे $104। सो तुम्हाला मी जे पण रेट सांगेन ना, तर त्याला तुम्ही मल्टिप्लाय बाय 64 करा, तो इंडियन रुपीजमध्ये तुम्हाला अमाऊंट मिळून जाईल की काय एक्झॅक्ट प्राईस आहे। इकडे तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा रेट दाखवतो मी। ह्याचा एक सेपरेट ब्लॉगच बनवेन की सिंगापूरमध्ये किती वस्तू महाग किंवा किती स्वस्त मिळतात। आणि जर तुम्ही सिंगापूरमध्ये येऊन ॲज अ टुरिस्ट राहणार असाल 5-6 दिवसासाठी, तर शॉपिंग करायची म्हटलं तर किती खर्च होतं हे तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळात। टी शर्ट 27.90, $16.90। जर तुम्हाला कॅप विकत घ्यायची असेल तर कॅपची किंमत आहे $10 सिंगापूर, म्हणजे इंडियन रुपीजप्रमाणे 600-750 रुपयेला एक कॅप आहे ती। ज्वेलरी सेक्शन आहे या साईडला, ज्वेलरीज वगैरे तुम्ही घेऊ शकता। खूप मोठा मॉल आहे ॲक्च्युली बघायला गेल्यावरती। सोन्याचा रेट तुम्हाला मी दाखवतो पाहिजे इकडे सोन्याचा रेट काय। तुम्ही इथे रेट बघू शकता। 1 ग्रॅम गोल्डची किंमत आहे 100 ग्रॅम। तर युजली इकडे सिंगापूरमध्ये तुम्हाला 1 ग्रॅमच्या कंपॅरिझनमध्ये पहिले प्राईस सांगतात, आणि शूटिंग अलाउड नाही इकडे, त्यामुळे मी शूट नाही करत काहीच। तर 1 ग्रॅम इज इक्वल टू 64,000। तर समजून घ्या इंडियापेक्षा तर स्वस्तच आहे। म्हणजे इंडियामध्ये आता सध्या मला वाटतं रेट चालू आहे 70,000च्या आसपास, तर इकडे किती आहे 64,000ला आहे। म्हणजे 1 तोळ्याचं उदाहरण घेतलं तर आपण 10 ग्राम साधारणतः आपल्याला 70,000ला इंडियामध्ये पडत असेल, तर इकडे 64,000ला पडतील। पण त्याच्यावरती तुम्हाला 5% वॅट पण भरावा लागतो। पण ॲज अ टुरिस्ट तर तुम्ही इकडे काय परचेस करता तर एअरपोर्टवरती ते तुम्ही वॅट क्लेम करू शकता। तुम्हाला ते रिसिप्ट देतात, एक त्याला ग्रीन टॅक्स रिसिप्ट म्हणतात। ते ग्रीन टॅक्स रिसिप्ट तुम्ही जमा केली की तुम्ही जो वॅट भरला असेल इकडे या दुकानात, तो तुम्हाला पुन्हा रिफंड मिळतो। लेवल 2ला जा करून, तर आय थिंक मी चुकून तिकडे गेलो, तर इथे ओके दिस इज लेवल 2। इथे इलेक्ट्रॉनिक सेक्शन आहे, इकडे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सची प्राइजेस सांगतो। हे मी आलो इलेक्ट्रॉनिक सेक्शनमध्ये। पहिलंच तुम्ही बघू शकता $1699, म्हणजे $1700। कम्पेअर करा $1700 इंटू जे पण आहे, हा डिस्काउंटमध्ये 769, हा 799 म्हणजे $800। कुठल्या कंपनीचं? शार्प कंपनीचं आहे। शार्प कंपनी आधी इंडियामध्ये पण होती आणि आता नाही आहे, पण शार्प कंपनीचे TVs खूप छान असायचे। हा मोठा आहे, याची प्राइस आहे डिस्काउंटेड प्राइस
8,999 म्हणजे 9,000ला आहे. तर मी हा व्हिडिओ मिक्सअप नाही करणार. मुस्तफा सेंटरचं जे पण तुम्हाला मी आता दाखवतोय ना त्याचा एक सेपरेटच ब्लॉग बनवतो, जेणेकरून सिंगापूरमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा काही वस्तू तुम्ही घ्यायला आला तर तुम्हाला स्वस्त पडतात की महाग पडतात हे तुम्हाला या ब्लॉगमधून कळेल. इथे फ्रीजेस आहेत. फ्रीज 1865 1099. इथे सगळे मिक्सर्स वगैरे. इंडक्शन कुकटॉप $87, $90, $123. खूप महाग आहे, म्हणजे इंडियाच्या मानाने तर बरंच महाग आहे. काही काही गोष्टी स्वस्त आहेत, जसे काय वॉशिंग मशीन तुम्ही बघाल हे $340, म्हणजे इंडियापेक्षा तरी स्वस्त पडते. इथे वेगळे प्रकारचे शेगड्या आहेत, हे $41. तर तुम्हाला जे पण कॉस्ट तुम्हाला मी दाखवतो ना ते इंडियामध्ये इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट नाही करून दाखवत, फक्त तुम्हाला सांगतो. तर यू कॅन जस्ट डायरेक्टली मल्टिप्लाय विथ दी 64 or 63 रुपीज. तर एवढं मोठं आहे, मी स्टार्ट तिथून केलेलं आणि प्रत्येक ह्याच्यात कंपार्टमेंट्स इलेक्ट्रॉनिक्सच्या म्हणा सगळे वेगवेगळ्या प्रकारचे. इथे बल्ब्स वगैरे आहेत. आता एक सिम्पल बल्बची तुम्हाला किंमत दाखवतो काय. CFL बल्ब फॉर एक्झाम्पल, आता हा बल्ब घ्या जो आपल्या इकडे 100 रुपयाला मिळतो. हा इथे आहे $8, म्हणजे 450 रुपयाचा तो बल्ब आहे, फक्त 13 वोल्टचा. खरंच काही गोष्टी स्वस्त आहेत तर काही गोष्टी खूपच महाग आहेत. इकडे स्पाइक गार्ड आहे $17, $21. आपल्याकडे 300 रुपयाला मिळतात, 200-300 रुपयाला. हे सायकलच्या हे लाईट्स वगैरे, बॅटरी, टॉर्च वगैरे सगळ्यात. या सगळ्याच गोष्टी मी नाही दाखवणार ज्या इम्पॉर्टंट आपण युजली बघतो, फॉरेन लेवून घेण्याचा प्रयत्न करतो ते बघा. मला एक ट्रॅव्हल चार्जर घ्यायचं, बघू कितीला पडतो. ट्रॅव्हल चार्जर स्वस्त तर आहे, पण प्रॉब्लेम आहे की $3 म्हणजे $4 आहे. साईड चॉक 24, $240 रुपयाला आहे. घेऊ शकतो, मला घ्यायचा तर आहे एक ट्रॅव्हल चार्जर. कारण की माझ्याकडे पण सध्या आहे तो मला माझ्या एका फ्रेंडने दिला वापरायला. आणि मोबाईल होल्डर कारसाठी $12. ते म्हणाले मला की हा जो आहे सेम ब्रँडचा आहे ट्रॅव्हल चार्जर. हा घेतला तर $4 आणि हा घेतला सुट्टा तर $3. माहीत नाही असं का, पण ठीक आहे. $1 वाचला, $60 वाचले तर वाटलं. $3 त्यांनी प्राईस ह्याच्यावरती टाकून दिली मला. इथे काही मायक्रोवेव्ह ओव्हन्स आहेत, 735, 539. इथे आहे कॅमेरा आणि असं सेक्शन. मे बी मला इथे भेटून जाईल वाटतं. मेमरी कार्ड विचारायला पाहिजे, मेमरी कार्ड आहे का यांच्याकडे. इथे वॉचेस पण आहेत, $27. आय थिंक आहेत ना कुठल्या लोकल ब्रँडचे आहेत. त्याच्यापेक्षा टायटनचं वॉच आहे $28. $28 इज इक्वल टू म्हणजे $30 काहीतरी 1800च्या आसपास आहे वॉच. ब्लूटूथ स्पीकर $35. आणि इथे ट्रायपॉड्स आहेत काही, $35 हा ट्रायपॉड. अँड हिरो ब्लॅक DJ Osmo. Hi. Sorry? $624. This is Hero Black 12. ओके, बंडल के साथ वाला है राइट. ये मैंने DJ एक्शन ऑनलाइन लिया था मैंने. कितने में? ये मैंने अभी इंडिया से लिया था, मुझे इंडिया में 40,000 में पड़ा था. सो दिस मला एक इंडियाचे क्रूजचे भेटले, ते गोरेगावला राहतात मुंबईमध्ये. तर ते विचारत होते, ते बिझनेस कॉन्फरन्सने इकडे आले. त्यांनी मला बघितलं आणि विचारलं तुम्ही यूट्यूब बनवता का वगैरे. म्हटलं हो. अच्छा, इकडे आता मेमरी कार्ड झालेत. मेमरी कार्ड्स मी SD कार्ड घ्यायचं आहे मला. SD कार्डची प्राईस बघू. इकडे स्वस्त असेल तर ते घेईन मी, महाग असेल तर $12 आणि 32 GBचं आहे. मला जे हवं आहे ते 128 GB किंवा 256 GBचं आहे. For dash camera and security cameras, 128 GB, 2590. If you want 256, 4290. 4290. Okay, and what about this? Like this one, this brand? Okay, same SanDisk only, just speed only different. Okay, this is 130 and 140. ॲक्च्युली मला 512 वाला घ्यायचं होतं, पण €140 म्हटलं तर सॉरी $1 म्हटलं तर खूपच महाग आहे. 8,000च्या आसपास जात आहे.
तर आणि हे जे आहे मी सध्या जे वापरतो आहे सॅमसंगचं 128 इवो प्लस, हे मी इंडियामध्ये 900 रुपयाला घेतलं. इकडे $16 आहे. $16 म्हटलं तर साधारणतः 1100 रुपयापर्यंत जातं. म्हणजे इकडे थोडं महाग आहे कम्पॅरेटिव्हली. इकडे ॲपल आयफोनची प्राईस दिली आहे 128 GB $1200, $1300, हे $1450 आणि 512चा $1750. आयफोन प्लस आहे, तुम्ही प्राइसेस बघू शकता. म्हणजे मल्टिप्लाय बाय ते पण आहे. टायटॅनियम मला जो सर्वात टॉपवाला आहे जो सोल्ड आउट आहे 256 GB $2000. 2000 × 64 करा किती झाले. तर तेवढी प्राईस ही इकडे आयफोनची. आयफोन कदाचित स्वस्त पण पडतो. इकडे DSLR कॅमेराज पण आहेत. तर DSLR कॅमेराची प्राईस आहे $1600. हा कुठला मॉडेलमध्ये D75000 आहे, 75,000. ओके, सोनीचा जो आहे सोनी अल्फा $1600 आहे. इकडे पण आहे $2234. मला हा कॅमेरा घ्यायचा आहे ॲक्च्युली, मला बघू सध्या खर्च नको. इथे मेमरी कार्ड्स आहेत सगळ्या. $49. म्हणजे तेवढीच प्राइसिंग आहे, काय वेगळं नाही आहे. CCTV कॅमेराज वगैरे पण आहेत. CCTVच्या कॅमेऱ्याची प्राईस एक साधारणतः $35 पासून चालू होते. ते कार चार्जर्स वगैरे हेडफोन्स आहेत. चार्जिंग कॉर्ड्स. तर मला पण एक चार्जर घ्यायचं म्हणून मी घेतो, नाही तर गरज पण नाही तशी घ्यायची, कारण की ऑलरेडी आहे एक माझ्याकडे. बघू ना, तर आवडलं तर घे, नाही तर ठेवून देईन. सगळे जिमचे इक्विपमेंट्स आहेत. सो यू कॅन चेक डम्बेल्स प्राईस. घ्या, डम्बेलची प्राईस आहे $8. सो शूज, ॲडिडासचे फुटबॉलचे शूज आहेत. आय थिंक $85. ते फुटबॉलचे सोडून आपण नॉर्मलवाले शूज बघूया. सँडल जे आहे ॲडिडासचे $40. $21. ॲडिडास अगेन $35. मी प्राईस तुम्हाला टाकत जाईन वरती कितीला काय वगैरे. आता इकडे टॉय सेक्शन आहे पूर्ण. टॉय सेक्शनमध्ये बघू काय प्राइसिंग आहे वगैरे. आता प्रजेशनी मला स्पेशली फोन करून सांगितलं की त्याला कुठल्या कार्स पाहिजेत, इकडे स्वस्त आहेत. तर मी बघू, आता त्याला दाखवतो किती स्वस्त आहेत. इकडे स्वस्त असेल तर घेईन मी, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. बघू, त्याला मी फोन करतो, व्हिडिओ कॉल करून त्याला विचारेन काय प्राइसिंग आहे वगैरे. ते आहेत हॉट व्हील्स हवे होते त्याला, की $11 म्हणजे $640. हे $3 म्हणजे हे $7. त्याचं कम बेचा हे $3. मला वियांसाठी पण काहीतरी घेऊन जावं लागणार इकडून, एखादा टॉय वगैरे. हे आयर्नमॅनचा आहे आणि याचा गॉन्टलेट थॅनॉस. पोकेमॉन कार्ड्स बघायला पाहिजे. टॉय सेक्शन बरंच मोठं आहे. ते पुरं आणली ते खर्चाला पाडतील. हां, दिस इज गुड. $24, $3000. आपल्या इकडे 100 रुपयाला मिळतात. सो इथे आहेत ज्या प्रदेशला लास्ट टाइम मी आणलेली गाडी मायस्ट्रोच्या आहे $6. $6 $400 400-450 रुपयाला. प्लास्टिकची गाडी $1.5 $2. डिस्प्ले आयटम इथे पण आहेत गाड्या. $9. त्या परचेससाठी डायकासवर छोट्यावाल्या ज्या मॉडेल कार येतात ना त्या हव्या होत्या.
त्याला बऱ्याच गाड्या दाखवल्या मी व्हिडिओ कॉल करून. तर त्याला त्यातल्या त्यात हे आवडलं आहे, हे वाला आवडलं. याच्यामध्ये लॅम्बोर्गिनी वगैरे आहे. ऑरेंज कलरमध्ये 2 लॅम्बोर्गिनी आहे, ग्रीनमध्ये आहे. आणि वाटतं काय मला माहीत नाही गाड्यांची एवढी नावं, पण तीच गाडी वाटतं. तर प्रजेशला मी गाड्या दाखवल्या, जवळजवळ 100 गाड्या दाखवल्या असेल, त्याला एकही गाडी आवडली नाही. आणि ज्या गाड्या आहेत त्या भरपूर महाग आहेत. तर मग तो म्हणाला काय गरज नाही घेण्याची, कारण की इंडियामध्ये याच्याशी स्वस्त गाड्या मिळतात. मग घेऊन अर्थ नाही इकडे. काय $40 रोबोट आहे. आणि हा वाला आहे $47. कितीला आहे? $30. ते इथे सगळं टॉयज वगैरे होतं याच्या बघितलं. तर वरती जरा जाऊन आपण ग्रॉसरी वगैरेची प्राइसिंग बघूया, काय इकडे कितीला मिळतात गोष्टी आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग सिंगापूरमध्ये किती आहे ते मी दाखवतो तुम्हाला. त्यांनी ते म्हणाले मला सेकंड लेवलला त्याला. इकडे शूज वगैरे पण आहे, पहिले शूज पण बघूया काय शूजची प्राइसिंग आहे. स्वस्त असेल तर एखादा पेअर मी पण घेतो विकत जाण्याआधी. नायकीचे शूज आहेत. $119 म्हणजे $120 पकडा. बघ 7,500-8,000 दरम्यान. बरेच व्हरायटी आहेत इकडे. ॲडिडास $80 म्हणलं का 784. ते 4,800. ॲडिडासचे शूज $105. $100 जरी पकडलं तर 6,000 झाले. जाऊया बघूया ग्रॉसरी मार्केटमध्ये ग्रॉसरीज कितीला आहेत वगैरे आणि त्याच्या काय कॉस्टिंग आहेत. इकडे मेडिकल प्रॉडक्ट पण आहेत इकडे बरेच. ते मेडिकल आहे. तिथे मेडिकल प्रॉडक्ट आहे. कोलगेटची प्राइस बघूया कितीला आहे. इकडे दिले $2.5 डिस्काउंट आहे. $8 आहे. $8 848 ₹750. 8.90 सेन्सोडाईन. आणि सॅनिटायझरची बॉटल आहे इकडे, जे आपल्याकडे $25 मिळते. इथे 2.80 म्हणजे $120-130. खरंच महाग आहे इकडे. म्हणजे इकडे ॲक्च्युली हे सगळं इंडियन्स लोक आणि बांगलादेश पाकिस्तान इकडचेच लोक इथे इकडे येतात, जे सिंगापूरमध्ये रेसिडेंट आहेत सध्या. आणि त्यांच्यासाठी स्वस्त पडतं, कारण की बाकीच्या ठिकाणी तुम्ही गेलात तर इकडे खूप महाग आहे कम्पेअर टू इकडे. आणि हे मुस्तफा सेंटर हे एकच शॉप आहे, काइंड ऑफ आपलं मनीष मार्केट जसं आहे तसंच आहे. इथे पण आहे. हे सगळे कॉस्मेटिक्सचे सामान आहे लेडीज लोकांसाठी. बघा मला नाही कळत त्याच्यातलं, पण हे बघा $6 काय आहे. फाउंडेशन काय लूज पावडर. इकडे $10. बघ विना किती महाग आहे बघ इकडे. आणि इकडचे लिपस्टिक्स आहेत. लिपस्टिकची प्राईस $6 ₹600. 360 सॉरी. नेल पॉलिश वगैरे $3. तर मला वाटतं इंडियामध्ये पण तेवढ्यालाच मिळत असतं. परफ्यूम आहेत $45. $16. डिपेंड म्हणजे घेण्यावरती, वस्तू कशा घेतात त्याच्यावरती आहे. तुम्हाला $1 पासून पण वस्तू चालू होतात आणि त्या $100-$200 पर्यंत पण आहेत. पण सिंगापूरमध्ये सर्वात स्वस्त इकडेच मिळतं. जर इकडच्या पेक्षा स्वस्त तुम्हाला कुठेच नाही मिळणार सिंगापूरमध्ये. मेडिकल स्टोअरच आहे पूर्ण इकडे, म्हणजे बऱ्याच काही गोष्टी. ऑर्गॅनिक इंडिया त्या मेडिसिन्स आहेत वाटतं. व्हायटल हेल्थ हे इंडियामध्ये पण मिळतं हेल्थ कार्डवरती.
मग केवढं मोठं शॉप आहे. फक्त हा सेक्शन ग्रोसरी आणि प्रोडक्टसाठी. आपल्या इकडे जे मिळतात ना परफ्यूम अत्तर ते येते. स्नो मॉस हे काइंड ऑफ मनीष मार्केट आहे इकडे. हे वॅसलीन आहे इकडे. याची किंमत आहे $1.50. $1.50 म्हटलं तर एक साधारणतः 100 रुपये. ठीक आहे, म्हणजे 100 रुपयाला ओके आहे, एवढं पण महाग नाही. डवचा मॉइश्चरायझर $16. $2. निव्हियाचा फेस वॉश $2.20. डवचा फेस वॉश $4. आता मी चाललो आहे 4th फ्लोअरला. इथे सगळं कदाचित अट्रॅक्शनवाल्या वस्तू वगैरे मिळतात, शोपीसच्या वगैरे. हां, इथे आहेत बघा किचन वगैरे. अरे वा, हे $2.50 हे घेतो मी 2 मित्रांना द्यायला माझ्या. आणि हे पण आहे सिंगापूरचा. हे $10. $10 म्हणजे चांगलं आहे. 700 रुपयाला पण हे खूप डेलिकेट आहे. मी ट्रॅव्हल करताना घेऊन गेलो तो पडायचं आणि तुटायचं वगैरे. ते फ्रीज मॅग्नेट्स काय माहीत नाही. $2.50. ते वेगळ्या प्रकारचे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. हे काल मी घेतलेलं, हे सेम टू सेम काल घेतलं मी. हे $2.50 एक आहे. आणि काल मी घेतलं मला काहीतरी $10 5 पडलं, म्हणजे $2 एक पडलं. इकडे आता घेतो तर 50 सेंट जास्त भरावं लागणार आहेत मला. हे सगळे सोविनियर्सच आहेत. हे असं वॉच आहे इकडे. आणि हे मलेशियाचं कोलालंपूर टावर आहे, ट्विन्स टावर. याची किंमत आहे $4. 250. चांगलं आहे, पण मी आता मलेशियाला जाईन तेव्हाच घेईन, इथे नाही घेणार. नाही, खूप आवडलं ॲक्च्युली, पण आता माहीत नाही यार. हे घेऊन जायचं आणि तुटायचं ना, वांदे व्हायचे. हे चॉकलेट्स वगैरे आहेत, ते बघायला लागतील चॉकलेटच्या प्राइसेस काय. $21. 2,500 रुपये. $15 एवढीचं पॅकेट. $27. इथे डेअरी मिल्क मिळते. डेअरी मिल्क इथे कितीला? $3 डेअरी मिल्क, जी आपल्याकडे 60-70 रुपयाला मिळते ती. ते हे चॉकलेट आहे कुठलं काय माहीत. $4. $3-4-19. हे जे मी जर्मनीवरून आणलेलं मिल्का 60 $450 रुपये. खूप महाग आहे यार इकडे, खूप म्हणजे महाग. घेण्यात अर्थच नाही या गोष्टी. या इंडियामध्ये उलट स्वस्त मिळतात. ते काही चॉकलेट्स आहेत. आल्मंड्स चॉकलेट आहे. हे घेतो मी कदाचित $9. कॉपिको. फॉक्समिंट 1.20. फेरारो रोस्टर $10, म्हणजे 750 रुपयाला 10 चॉकलेट्स. हे $5 आहे. चॉकलेटसाठी पूर्ण हे कंपार्टमेंट आहे एवढा मोठा. एंडपर्यंत जर गेलं तरी मला चॉकलेट मिळतात. ते बघूया अजून कितीला काय.
$21 1 किलो वाटतं. मला माहीत ना टेस्ट कशी आहे त्याची. काहीतरी कुकीजचा डबा आहे $6 छोटेवाले चॉकलेट्स आहेत आल्मंडवाले $21. इकडे $11 कुकीजचा डबा आहे. बिस्किट कोण खात आहे. एकंदरीत थोडे चॉकलेट्स खूप महाग आहेत कम्पेअर टू इंडिया. कॅटचं एक पॅकेट आहे $6 मोस्टली जेवढे पण इकडे प्रोडक्ट मिळतात ना सगळे तुम्हाला इंडियामध्ये मिळतातच एक्सेप्ट दॅट मिल्का पण इनफॅक्ट मिळतंच तिकडे. पण मी आणलेले जर्मनीवरनं कम्पेअर टू इकडेपेक्षा स्वस्त होतं. हे काय आहेत $20 $23. हे पूर्ण कॉम्बो पॅकेट्स आहेत चॉकलेटचे. हे $23. अरे मी इथं आलो आणि इथं अडकलो यार. इकडे बंद केलं आहे लोकांनी. $14. म्हणतो गो वेलकम. जापनीज चॉकलेट आहे कुठलं तरी $2. असं समजू नका की सगळे चॉकलेट्स व्हेजिटेरियन आहेत. काही काही चॉकलेट्स ज्याच्यामध्ये नॉनव्हेज कंटेंट पण असतं. सगळे काही मी चॉकलेट्स बघले ज्याच्यामध्ये पोर्क आणि बीफ वगैरे पण आहे. सो नॉट नेसेसरी की सगळे चॉकलेट्स तुम्ही पाहता ते व्हेजच असतील. $17 आहे. काय दाखवू सगळे भरपूरच आहे तिकडे चॉकलेट्स. असं जरा तरी बॅग लागली पडते खाली सगळ्या गोष्टी म्हणून अवॉइड करतो मी. चलो ठीक आहे. मी आता दुसऱ्या ठिकाणी जातो. तिकडची प्राइसिंग दाखवतो तुम्हाला काय आहे. आता इथून हे नूडल सेक्शन चालू झालं आहे. हे काइंड ऑफ अ डीमार्टच आहे. इकडे जितक्या गोष्टी बघाल तितक्या तुम्हाला घ्याव्याशा वाटणार. तर मी आता बस ठरवलं अजून काही घेणार नाही आहे. जेवढं घेतलं भरपूर झालं. हे आपले शिंगशे नूडल्स आपल्या इकडे इंडियामध्ये ते ₹40 मिळतात. इकडे बघा 1.90 एक पॅकेटची प्राईस 1.90 म्हणजे ₹130-140. आणि ही नुसती प्राइसिंग नाही. ह्या प्राइसिंगवरती तुम्हाला 5% आय थिंक यांच्याकडे काहीतरी GST आहे ती पण लागणार. हा गुड डेवाला बिस्किटचा पुडा जो इंडियामध्ये ₹10 मिळतो इकडे 70 सेंट्सला आहे. 70 सेंट्स म्हटले तर हे तुमचे झाले ₹45 पुडा आहे. हे चकलीचं पॅकेट जे आपल्याला डीमार्टला मिळतं. तुम्ही इथे हे बघाल ना MRPमध्ये म्हणजे इंडियन प्राईसमध्ये दिलेलेच आहे सगळ्या गोष्टी. हे लोक इकडे आणतात आणि ह्यांची वेगळी प्राईसिंग लावतात. या गोष्टी जिकडे ₹10-20 मिळतात इकडे ₹30-40-50 विकतात. हे गार्डनचं हे सगळे इंडियनचेच प्रोडक्ट आहेत. सो मग हे घेऊन येतात. मला हे विचार झाला हे खायला घेतो मला. हे पण ॲड करतो. त्याची प्राईस मला कळलं नाही किती रुपयाला इथे ठेवलं होतं. इथे चायपत्ती आहे $11ची. $2.50 वरती टी बॅग्स. इथे जेवढेही प्रोडक्ट दिसतात ना सगळे इम्पोर्टेड आहेत. इंडियावरून इकडे विकायला येतात. ही ग्रीन टी ऑर्गॅनिक इंडियाची तुळशी ही $6 इकडे म्हणजे ही ₹450-500. हे आपल्याकडे ₹200-250 मिळतं पॅकेट 25चं. हे विटेकर्स म्हणून हे ऑस्ट्रेलियाचं आय थिंक मला वाटतं खूप फेमस चॉकलेट आहे. तर हे मी घेतो वियांसाठी. $9 महाग तर आहे. 750 म्हणजे ₹300 एक आहे. 300-350 हे घेतो मी स्पेशली फक्त वियांसाठी जे प्रोडक्ट आहेत. नेसकॅफेचा जार आहे 18 नाही सॉरी हा $10.50 म्हणजे ₹750. चांगला ही प्राईस चांगली आहे स्वस्त आहे. ब्लॅक कॉफी आहे ही. मला पण एक घ्यायची होती कॉफी. ही $14. कॉफी स्वस्त आहे तिकडे. ही $60. ही इंडियामध्ये महाग मिळेल उलटून. पण इनफॅक्ट आहे इंडियन प्रोडक्टच आहे. नेसकॅफेचा इंडियावरूनच इम्पोर्ट झालेलं आहे. बरंच आहे. नेसकॅफे गोल्ड $16. छोटा कितीला आहे $5. सो थोडेफार चॉकलेट्स घेतले आणि थोडेफार सोव्हिनियर्स मॅग्नेट्स घेतले मित्रांसाठी आणि कलिगसाठी आणि थोडे फॅमिली मेंबरसाठी. बस त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त काही घेऊ शकत नाही कारण की वजन ऑलरेडी झालं. आता मला पुन्हा जावं लागेल हॉटेलला सामान ठेवायला.
आणि नंतर मग पुन्हा येईन मी, बघू अजून मी काय घेणार नाही याच्यामध्ये. इकडे सगळं तेच वस्तू आहेत आणि जर सगळ्याच वस्तू दाखवायला लागलं तर पूर्ण वेळ निघून जायचा याच्यामध्ये माझा. ठीक आहे, तर जे पण आहे तुम्ही आपला अंदाज लावा का किती महाग किंवा किती स्वस्त आहे सिंगापूर. आणि प्रोडक्टच्या कॉस्टिंग दाखवले आहेत. प्रत्येक कॉस्टिंग तुम्ही मल्टिप्लाय बाय 64 करा आणि मग त्यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल प्राइसिंग मिळेल. आणि त्याच्यावरती 5% वॅट का GST हे लोक लावतात. ते तुम्हाला माझं बिल पण दाखवतो किती झालं फायनल. सगळं शॉपिंग करायला लागलं तर मग बजेट ट्रिपचे पूर्ण कॉन्सेप्टच खराब होऊन जाईल. आता पण मला असं वाटतं की बिल थोडं जास्तच झालं आहे. बिल करतो आणि निघतो इथून आणि मग हॉस्टेलवरती जाऊन सामान ठेवतो आणि मग निघू आपण सेंटोसा पार्कला. त्यांना बिलिंगला दिलं आता. काउंटरला जी बाई होती ती जरा लय खडूस होती. मला बोलते व्हिडिओ रेकॉर्ड नको करू इकडे वगैरे. इंडियनच होती, साऊथ इंडियन. आणि ती बोलायला लागली इकडे फोटो नको करू वगैरे, बिल कर आणि निघून जा वगैरे. म्हणलं ठीक आहे, मला कोणाला तुला शूट करायचं आहे. मी म्हटलं माझे बिलिंग करतो आहे, मी ते शूट करतो आणि मी मला शूट करतो आहे. ठीक आहे, म्हणजे मला काय तिचा काय प्रॉब्लेम असेल मे बी, त्यांचे काय पॉलिसीज वगैरे रेकॉर्डिंग नको करायला. तर माझं टोटल बिल झालं काहीतरी $56, म्हणजे $56.90 काहीतरी झालं. त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड करा, म्हणजे चॉकलेट्स आणि ते सोविनियर्स वगैरे घेतले ते सगळ्या गोष्टी. तर बरंच वजन पण वाढलं आता माझं. मला पुन्हा हॉस्टेलवरती जावं लागतं आणि आता बारीक बारीक पाऊस पण पडायला लागला आहे. वरती थोडी ढग जमा झालेत. मुस्तफा ज्वेलरी हे मी म्हणाले ना तुम्हाला, हे रिअल ज्वेलरी आहे. रिअल गोल्ड आहे. 11.70 ग्रॅम्स आहे. मग अशी जो रेट दाखवला ना गोल्डचा, त्या गोल्डच्या रेटने तुम्ही मल्टिप्लाय करा किती ग्रॅमचं आहे त्याप्रमाणे. एवढं जर मी सगळं घेऊन गेलो ना घेऊन जाण्याचं सोडून द्या, कस्टममध्ये पकडतील मला आणि आतमध्ये टाकतील. म्हटलं एवढा पैसा आला कुठून करून लॉल. चला ठीक आहे, मी हॉस्टेलवरती जातो आणि मग पुन्हा सेंटोसा आयलंडला निघायचं आहे. आणि मग बघू पुढे काय करायचं, कसं जायचं. ॲक्वेरियम आज होईल नाही होईल माहीत नाही, पण झालं तर बरंच आहे. कारण की उद्याचा शेड्यूल पण माझा फुल टाईटच आहे. तर मी आता चालत जातो आणि बघतो. तर हे होतं मुस्तफा सेंटर. इकडे पूर्ण ही रेंजच आहे ज्यामध्ये तुम्हाला दाखव सर्व स्वस्त वस्तू मिळतात इकडे सिंगापूरमध्ये. बाकी कुठेही जा सगळ्या ठिकाणी महागच मिळणार. तर चालून लय तहान लागली मला. इकडे एक ज्यूस सेंटर दिसलं मला, म्हणून म्हटलं ज्यूस तरी घेऊया, बघा किती लाईक आहे. ते काय मिळतं माहीत नाही, कुठलं ज्यूस आहे. मी विचार करतो इकडे आलोच आहे तर जेवण पण घेतो आणि मग पुढे निघतो. मग बिर्याणी घेतली $6.5 आहे. हे आहेत त्यांच्याकडून. हॅलो, या शॉपचं नाव आहे मरिया रेस्टॉरंट. ही बिर्याणी आली, व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी आहे. त्यामध्ये एवढा आयटम आहे. $6.5 म्हणजे 400-450 रुपयाचं काहीतरी आहे. ते काका आले ना, चॅनलचं नाव आहे माझ्या. थँक्यू सर. काका त्यांनी मला आले, जेवायला बसलेलो मी इकडे. ते मला विचारलं तुझं चॅनल आहे का, कुठलं चॅनल आहे वगैरे. व्हेरी क्लिअर सांगितलं. या व्हेरी क्लिअर. थँक्यू फॉर सबस्क्रायबिंग. अरे ते जे काका आहेत ना ते माझ्या मागेच लागले की मी तुझ्यासाठी जेवणाचं पे करतो. आणि कारण मी मला जेवणाचं मी ऑलरेडी पे केलं आहे. तर मला म्हणतं नका करू काही उगाचच. नाही तुम्ही गेस्ट आहे, इकडे करून आलात, इंडियन पण आहेत आणि ना तुम्हाला काही ना काय घ्यावं लागणार. आता ते माझ्यासाठी तिकडे ज्यूस आणायला गेलेत. तुला रेड बुल घेणार का, कोको कोला घेणार का, नाही म्हणून तुम्ही काही ना काय घ्याच माझ्याकडून. मग मी म्हटलं ठीक आहे, चला एवढा फोर्स करतायत तर मग तुम्ही एक छोटासा मला लेमन सोडा घेऊन या. तर ते आणून देतात मला. खरंच असं असतं. मगाशी ती काय बाई भेटली ती खूप खडूस होती आणि आता हे साऊथ इंडियामधून आहेत, तमिळनाडूमधून आहेत. त्यांनी मला बघा जेवण ऑफर केलं आणि आता ड्रिंक्स आणून देतात.
Okay, thank you so much, sir. Why you are taking so much of effort for me? चलो बोलो अरे यार, बोला केस ना मैं ये बोल रहा ओके यू आर सो काइंड. थैंक यू बाय बाय, टेक केअर, थँक्यू. रिअली गुड यार.